आपला अतिरिक्त खेळाडू धवल ते वटार आहे. रोहन मजा येणार आहे या मॅचला, कारण ही अशी मॅच आहे ज्या मॅचवरती अनेकांच्या नजरा पडलेल्या आहेत. आणि हां, असं म्हणू शकता की तुम्ही हा MI CSK वाला मुकाबला, पण तसे MI CSK मध्ये दोन्ही संघामध्ये आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत. आणि त्यामुळे येस येस लेट्स प्ले. पंचांचा इशारा, सामन्याला होते सुरुवात होत असताना पहिलं षटक हाताळण्यासाठी ऋतिक नाईक तयार. पावरप्लेचं पहिलं षटक, आणि त्या पहिल्या षटकामध्ये त्याच्या समोर फलंदाजीसाठी चिरागच्या साथीनं श्रेयस. चिराग समोर, ओ पहिलाच बॉल, क्या बात आहे. पहिला चेंडूवरती बाउन्सर हाताळला गेला. चिरागला सरप्राईज करणारी डिलिव्हरी, आलाय डॉट बॉल. समोरच्या लाईट्स आहेत त्या बंद करायच्या आहेत. ज्या लाईट्स फिरतायत, शार्पी लाईट, शार्पी लाईट आहेत त्या बंद करायच्या आहेत, किंवा स्टेजवरती सुद्धा मारायचे नाही आहेत. हां, थँक्यू. बघा, ज्या वेळेला षटक संपेल त्यावेळेला तुम्ही बिंदास मारा, विकेट पडल्यानंतर बिंदास मारा, पण मॅच फलंदाज खेळताना अशा प्रकारचा अवलंब करू नका. यावेळेला रनआउटची संधी, मोठी विकेट. ओहो, वे गोना मेक इट डायरेक्ट हिट. अपील मधला उत्साह बघा, उड्या मारत मारत अपील केली गेली आहे. आणि पंच मात्र तटस्थ आहेत. कोणत्या प्रकारच्या पंचांच्या लाईट्स पण कुठे बसलेले आहेत? लाईट्स स्टेजवरती नाही लावायचे आहेत, त्याचं रिफ्लेक्शन येतंय. लाईट्स बंद करा द्या. शार्पी लाईट, येस थँक्यू. एकदा धावून कंप्लीट केले गेले, आणि काय रनिंग बिटवीन द विकेट. चिरागने इतक्या चपळाईनं धाव घेणं आणि रनआउटच्या संकटातून वाचणं, म्हणजे हा सर्वांना आश्चर्यचकित करणारा क्षण आहे. पण चिरागचं खेळपट्टीवरती उभं राहणं हे बॉलिंगसाठी खूप त्रासदायक ठरू शकतं. चिरागचं खेळपट्टीवरती उभं राहणं म्हणजे मोठ्या धावफलकाला आमंत्रित देणं आहे. येस, पंचाने घेतला तर घेऊ शकतो. पंचा जर पंचांना रिव्ह्यू घ्यायचा असेल तर घेऊ शकतात. जर पंच शुअर आहे तर ऋतिक नाईक पुन्हा एकदा यावर श्रेयस समोर असतील. पहिले 2 चेंडू आपण बघितले, 2 चेंडूमध्ये एकदा वेताना पाहायला मिळाली. 4 षटकांची मॅच आहे, आणि या 4 षटकांच्या मॅचमध्ये आपले रंग यावेळेला कट काढण्याचा प्रयत्न, अपरकटचा प्रयत्न, आणि चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जातो. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहे, परंतु डिक्लेअर झोन सुद्धा आहे, त्यामुळे एक धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगलने धावफलक पुढे जाईल. महत्त्वपूर्ण सामना आहे. महत्त्वपूर्ण सामना मी का म्हणतोय, कारण इथून जिंकणारा संघ हा क्वालिफाय होताना दिसेल, क्वालिफाय होईल. बिग बॅश फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा, आणि बिग बॅश फॉर्मॅटमध्ये खेळत असताना लगातार 2 सामने जिंकल्यानं यावेळेचा चेंडू लोअर फुल टॉस. राजेश पुन्हा एकदा चेंडूवरती वेगाने आले होते. एकदा स्टंप हिट केल्यानंतर राजेशचा आत्मविश्वास बघा किती वाढलाय. मैदानाच्या आतमध्ये त्याची चपळाई वाढली आहे, त्याचं धावणं वाढलं आहे, त्याचं उड्या मारणं वाढलं आहे, त्यानंतर आवाज सुद्धा यायला लागला आहे. कॉन्फिडन्स अप झाल्यानंतर या साऱ्या गोष्टी होताना दिसत असतात. सद्गुरू वटारसाठी थोडी चिंतेची बाब करणं अपेक्षित धावा आलेल्या नाही आहेत. श्रेयस समोर, ऋतिक नाईक. यावेळेला बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू, बॅटची कडा घेऊन पायावरती येऊन आदळला. तोपर्यंत कोणती धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शानदार सुरुवात. बघा, ऋतिक नाईकचं बॉलिंग संघामध्ये येणं खूप मदतगार राहिले, आणि त्याचं कारण म्हणजे या पहिल्या
आणि संतोष बंधू सांगतायत की तो फक्त ओ यामला काय त्रिफळा उद्ध्वस्त बेल डिस्ट्रॉय स्टंप उखाडले गेलंय फलंदाज बाद श्रेयस डिपार्ट गॉन तुझे मनी येवो माझे दानी न सांगता समजल का त्या गोव्याचे बाजारानू हात हाती देशील का पहिला बॉल ओ सुरू केल्याचा प्रयत्न आतमध्ये सुरू आहे दिशेनं सर्वांनी बीट केलंय चिराग शास्त्र टॉप बॉलर त्यावेळेला अशा प्रकारचा आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये संचारतो आणि ते संचार दिसले पण तितकेसे करतो नाहीये फटका फसलाय आदित्य चेंडू खाली आलाय त्यानं टिपलाय झेल फलंदाज प्रथम पाटील बाद मोठा विकेटचा पतन मोठा धक्का सद्गुरू वटाला गॉल थँक्यू थोडीशी निराश आहे प्रथम फटका का फसला पुन्हा एकदा अशा प्रयत्न बघूया कसा प्रयत्न केला आणि शॉर्टबॉलसाठी तयार होते आणि सर्वात मोठी गोष्ट चेंडूच्या दिशेमध्ये येण्यापासून थोडेसे वंचित राहिले होते दुरून चेंडू हवेमध्ये मोठी विकेट आहे आता सर्व काही जबाबदारी जाऊन आली आहे की चिरागच्या सर्वांच्या माहितीसाठी चिराग हा असा फलंदाज त्याच्या आधारावर 4 चेंडू आले तरी सुद्धा तो खेळतो आणि त्यामुळे येणाऱ्या हो सकता है
सिंगल आले, सिंगलने धावफलक पुढे जाते. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा फक्त 6 धावफलकावरती आहेत. जो कौस्तुभ मागील षटकामध्ये किंवा मागील मॅचमध्ये महागडा ठरला होता, त्या कौस्तुभला लवकर पुढे आणल्यानंतर त्याचा खेळ थोडा बदललाय. बदलल्याबरोबरच संघाच्या हिताचा झालाय. पंच वळत असताना सांगतायत चेंडू वाईड आहे, अतिरिक्त धावफलकामध्ये अडवताना दिसेल. बघा, जो उजेडामध्ये आपण खेळ बघितलाय, त्या उजेडातल्या खेळाला आता फ्लडलाईटमध्ये आल्यानंतर थोडंसं आपण बदलताना बघणार आहोत. आणि त्यावेळेला खरा सर्व खेळाडूंचा कस लागणार आहे, कारण खूप वर्ष झालेत खेळाडूंना नाईट खेळण्याचा तो विसर पडला. ऑन साईडला लॉफ्ट केला चेंडू, राजस कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु चेंडू नाही गॅदर करता आलाय. कॅच ड्रॉप झालाय, पण तोपर्यंत एक धाव आली. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची ताबा आहेत 8. 2 गड्यांच्या मोबदल्यात सद्गुरू वटार. महत्वपूर्ण सामना, 2 विजयी संघांमधील ही मॅच आहे आणि त्या मॅचमध्ये कोणता संघ बाजी मारणार या चर्चेला मोठं उदाहरण आलं. बोळींजकर सध्याला चांगल्या स्थितीमध्ये आहेत. त्याचं कारण एकच आहे, 2 षटकामध्ये धावा फक्त बनल्या त्या 8 आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रथम वजे बॉलिंग मार्गवरती तयार. प्रथम वजे, प्रथम पाटील, सामवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत खेळणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील 2 अशी मोठी नावं आहेत. आणि 2 खेळाडू एकमेकांसमोर आहेत. यावेळेला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. स्लॉग स्वीप करत असताना चेंडू सरळ निघून गेलाय. स्वर्गीय विकास पाटील स्टँडच्या दिशेनं सीमारेखा पार चौकात. थँक्यू विजय. चौकाराला पहिल्याच बॉलवरती प्रथम पाटील वरती केला हल्ला आणि हल्ला प्रथम वजेकडून. बघा, पाटील दुसऱ्या संघात आहे, विसर पडला होता. प्रथम पाटील तिकडे आहे, प्रथम वजे इकडे आहे. चेंडू मागे जात असताना निर्धाव चेंडूची सांगता होती आणि सांगता होत असताना चौकाराला प्रत्युत्तर डॉटने दिले. असंख्य बोळींजकरांच्या नजरा या मॅच वरती आहेत. शेवटच्या क्षणाला ऑनसाईडला दिशा देण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. त्या अगोदरचा बाउन्सर जर बघाल तर त्याच्यामध्ये अतिरिक्त उसळी होती. फरक काय, बदल काय आहे, तर बदल एकच आहे की यावर्षी विकेट जी आहे ती कॉन्क्रीटची सिमेंट विकेट आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला दिसणं स्वाभाविक आहे. चेंडूची गती जास्त येणं स्वाभाविक आहे, धावा कमी बनणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही जर का याच्या विरुद्ध विचार केलात तर जितका वेगानं चेंडू होतो तितका वेगानं बाहेर मारण्याची क्षमतासुद्धा म्हणजे शक्यतासुद्धा जास्त आहे आणि त्यामुळे त्या धावासुद्धा बनतील. प्रथमचा पुढील चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, फक्त हवेमध्ये नाही तर सरळ जाऊन कपीच्या हातामध्ये थांबलाय. फलंदाज चिराग बाद. थँक्यू विजय.
विकेट आली आहे चिरागची. एक महत्वाचा मोहरा, एक असा खेळाडू जो पठारच्या धावफलकाला मोठ्या धावांमध्ये रूपांतरित करू शकला असता, तो मैदानाबाहेर आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आता भागेश नाईक यांना आपण मैदानात जाताना पाहतोय. भागेश अजून एक हार्ड हिटर बॅटर. वटार संघाला मधल्या फळीमध्ये धावांना बळकटी देण्याचं कार्य भागेश आणि संदीप यांना करावं लागणार आहे. संदीपने चौकाराचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय, पण तुर्तास 5 चेंडूनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. विकास सिलन बोळींजने काय चांगली बाब केली हा जर प्रश्न कोणी विचारला तर एक चांगली बाब, पहिल्या षटकामध्ये दडपण पडल्यानंतर कौस्तुभ वजेला लवकर आणून त्याच्यावरती खूप मोठा विश्वास दाखवला. त्यानंतर प्रथमला यावर अपील फलंदाज बाद. संदीप यांना सुद्धा मैदान सोडावं लागतंय. विकेटचं पतन होत आहे. अजून एक हदरा सद्गुरू वटार संघाला गॉल. Veo en ti tu gente, ahora vamos por todo, yo te acompaño a hacerte Samina, mina, sangalewa, porque esto es África. Samina, mina, waka, waka, Samina, mina, sangalewa, porque esto es África. Samina, mina, waka, waka, Samina, mina, sangalewa, porque esto es África. Samina, mina, waka, waka, विवाह नवीन फलंदाज मैदानात मृदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आणि मोठी विकेट संदीपच्या बॅटमध्ये चौकारा त्यांना पाहिला होता. वटारच्या बॅटिंग ऑर्डरला अशा पद्धतीने कोलाष्टकांना बॅटिंग पाहणं म्हणजेच काय तर बॉलिंग संघ बरसड होती. इथून या परिस्थितीला बदलवण्यासाठी भागेश यांच्या बॅटमधून मोठमोठे बॅट होणं ही वटारची गरज आहे. भागेशमध्ये क्षमता आहे. भागेश अशा प्रकारच्या स्थितीमधून संघाला बाहेर काढण्यासाठी योग्य खेळाडू आहेत. परंतु आदित्य नाईक शेवटच्या षटक हाताळण्यासाठी पहिला बॉलला शेवटच्या क्षणाला दिशा दिली. लेट कट केला आणि चेंडूला एका धावासाठी पाठवलं. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. 16 वरती धावफलक गेले. चौथ्या षटकाची सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल झालाय. 5 बॉल अजूनही बाकी आहेत आणि असं असताना फक्त 16 तेवढी चांगली स्थिती नाहीये. 2 मोठे फटके जर का या षटकामध्ये आले, वटार संघ चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला नेऊन ठेवेल. समाधानकारक धावफलक हे त्यांच्याकडून बघायला मिळतं असं वाटू शकतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाव्यामध्ये स्वतः यष्टरक्षक चेंडू खाली हार्दिक नाईक. मध्ये खेळत असताना तुमचा पास्ट परफॉर्मन्स त्यापेक्षा तुमचा पास्ट सराव म्हणजे या अगोदर तुम्ही सराव कशा पद्धतीने केलाय या सिच्युएशनला भापणं तुम्हाला खूप गरजेचं. या मैदानावरती आम्ही खूप चांगल्या खेळाडूंना परफॉर्म करताना पाहिले. मग त्यामध्ये वटारचा चिराग जसं मगाशी आपण बघितलं, त्यानंतर वाघोलीचा प्रणव जो बॅटिंग करायचा ते सुद्धा आपण सर्वांनी बघितलेलं आहे. पडईच्या विशालची बॅटिंग आपण बघितली आहे. अशी अनेक नावं आहेत. धावफलकात धावा जर आपण बघाल 16 शार्पी अरे भाऊ बंद कर ना. शार्पी लाईट प्लीज क्लोज करा. तुम्ही फक्त षटकाच्या मध्ये लावा ज्या वेळेला बॉलिंग चेंज होईल. बस शार्पीवरती नजर टाकण्या अगोदर मैदानात सुद्धा एक नजर. यावेळेला दुरून खेळलाय. फटका फसलाय. आदित्य चेंडू खाली आलाय आणि आदित्यनं असा काही कॅच टिपलाय जणू काही झोपेतून उठावं आणि बॉलवरती दिसावं आणि त्याला लगेच पकडावं. अशा प्रकारे हा कॅच पकडलाय. फलंदाज बाद झाला. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक.
थैंक यू बाबू जरा गाना बंद करो, हमारे आदित्य को डिस्टर्ब हो रहा है. बॉलिंग मार्क वरती आदित्य पुन्हा एकदा तयार. समोर जीतू आला. जीतूने दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेला काय रनआउटची संधी. रनआउटच्या रूपाने गडी बाद काय याची गरज होती का. सुद्धा जीतूने लवकर क्रीज सोडणं काय गरजेचं होतं का. मोठी हानी झाली आहे. भागेश सर का खेळाडू मैदानाबाहेर. फलंदाज बाद आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा फक्त 16. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. भागेशची निराशा अजूनही चेहऱ्यावर दिसते. एकच आहे बघा इथे तर 4 दिसतात. एकदा चेक करा. 4 बॉल आहेत. पहिली सिंगल, दुसरी विकेट, तिसरी विकेट, चौथी रनआउटच्या रूपाने विकेट. कुणाल याला आपण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय. बघा ज्यावेळेला ही मॅच चालू झाली ना त्या अगोदर सर्वांनी ज्याने मोबाईल ऑन नव्हते केले, ज्याने टी व्ही ऑन नव्हता केला त्याने ऑन केलाय. कारण वटार बोलिंगची मॅच लागली. वटार बोलिंग म्हटलं की 2 तुल्यबळ संघ एकमेकांसमोर आणि त्या 2 तुल्यबळ संघांची मॅच बघणं ही मोठी पर्वणी आहे. साबरामध्ये म्हणजे सामेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत तुम्ही ज्या वेळेला मॅच बघाल त्यावेळेला अशा तुल्यबळ संघांची मॅच बघायला वेगळी मजा येते. हे स्लाइड्स बंद आहे. आदित्य तयार. फटका फसला. चेंडू मागे निघून गेला. डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी सिंगल धाव येते. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 17 वरती 17 धावा धावफलकावरती आहेत. बॉल जर असेल तर त्या लवकर. हो यावेळेला हातात. शेवटच्या चेंडूला समोरच्या दिशेने मारत असताना चेंडू सरळ हातात जाऊन विसावलाय सुमित नाईकच्या आणि असं असताना 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाव आहेत 17-18 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते विकासरन बोळीन या संघासमोर. यानंतर होणारी मॅच. चला दोन्हीकडे टॉससाठी या. दुर्गामाता गास विपक्ष श्री गणेश वाळुंजे या दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचे. टॉस केला जाणार आहे. कहते सांगो कहते हैं सब हमको इंडिया वाले, पण आम्हाला म्हणतात बोळिंजकर. असे बोळिंजकरांनी सांगितलं. वटारकरांना सांगण्याची वेळ आली आहे. धाबा जरी कमी असल्या तरी सुद्धा विजयाची हमी आम्ही तुम्हाला घेऊ देणार नाहीये. या विजयाची हमी आम्ही देणार. कारण या 19-18 किती 18 धावांचा बचाव आम्ही करणार आहोत. अशी कमिटमेंट स्वतःला करणं गरजेचे असणार आहे. दुर्गामाता गास संघाचा कर्णधार आणि श्री गणेश वाळुंजे संघाचा कर्णधार. चला त्वरित टॉससाठी या. टॉस केला जाणार आहे. थैंक यू. बघा हा थ्रू या
विकास प्रतिचषकाच्या मैदानाचा त्या देवरीपाड्यातील मैदान आणि या मैदानावरती चालू असलेला हा विकास प्रतिचषकाचा थाट किती सुंदर नजारा दिसतोय. हे विहंगम दृश्य आहे या मैदानाचं. या मैदानामध्ये तो सर्कल LED सर्कल आहे, ज्या सर्कलवरती तुम्ही लाईट्स पाहताय ते चमकते का, त्याचं कारण ती LED लाईट्स आहे. कोणत्या प्रकारचा चुना किंवा तो व्हाईट पुट्टी मारलेली नाही आहे, तर ही LED लाईट आहे. D आकाराचं हे मैदान आणि D आकाराच्या मैदानामध्ये 3 बाजूला जी बाउंड्री आहे ती बाउंड्री बघा कशा पद्धतीने सजवली आणि लाईट्स ऑन झाल्यानंतर या मैदानाचं हे दृश्य पूर्ण राऊंड फिरवत असताना दाखवलं जात आहे. आमचं मुख्य व्यासपीठ जे ब्लू शेड तुम्हाला दिसतंय त्याच्या बाजूला आहे ओपन स्टेज. चर्चा करणार आहोत या ड्रोन व्ह्यूची. त्या अगोदर दोन्ही कर्णधार आलेले आहेत आणि त्यांचा टॉस करण्यासाठी मी विनंती करेल मंचावरील उपस्थित मान्यवर भूषण बंधू वझे यांना विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉक्समध्ये या. विकासजी मोरे हे आपल्याला टॉस करण्यासाठी जॉईन होतील त्या टॉस का बॉक्समध्ये. जीव माझा तुझ्यात गुंतला, श्वास माझा अडखळला, येता शब्द तुझे जरासे, देह माझा डगमगला, आठवणीत तुझा गराणी. हॅलो, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हॅलो हॅलो, एक संधी चालून आली होती आणि ती संधी हॅलो. कशाची होती तर रनआउट नाही होऊ शकले कारण पहिला चेंडू होते एकदा धावून कंप्लीट. कपिश नवीन खोज आहे. विकास सलन बोलिंग संघाची नवीन खोज म्हणजे कपिश म्हणजे श्री गणेश वाळुंजे संघाचा कर्णधार. चला आपण टॉससाठी लवकरात लवकर आहे. समोरचा कर्णधार आलेला आहे. हार्दिकने बॅकफुटवर जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न चेंडूला केलाय, परंतु त्याच्यामध्ये बॅट आणि बॉलचा खासा संपर्क नाहीये. बाहेरच्या दिशेने चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या 2 षटकामध्ये जर का 2-3 धावांचे षटक आले तर दुसऱ्या 2 षटकांना म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या षटकाला बघायला मजा येईल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळेला बॅटची वरची काढा घेऊन निघून गेलाय. यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून एका धावेसाठी सिंगल रन. चला वाळू संघ कर्णधार पाठवायचे विनंती असेल. गाज संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. या पुढचा होणारा सामना वाळूंज विपक्ष गाज. चला शेवटचा कॉल असेल. गाज संघाचे कर्णधार वाळूंज संघ. पुन्हा एकदा 22 रुपयाने सिंगल, एक धाव येताना दिसते. बघा जिथे एका धावेला वाचवायचं आहे अशा ठिकाणी जर काही सिंगल धाव यायला लागली तर मात्र हा सामना हातातून निष्ठून जाऊ शकतो कारण तितक्या धावा नाही आहेत. बघा आजूबाजूचा परिसर ड्रोनद्वारे त्या परिसराला सुद्धा आमच्या कॅमेरामॅनने कैद केले. मैदानाच्या आजूबाजूचा हा परिसर आहे. ओ यावेळेला टुवर्ड्स दी बॉडी लाईन चेंडू वेगानं प्रथम डायरेक्ट हिट काढण्यासाठी आलेत, पण डायरेक्ट हिट करेपर्यंत हार्दिकने एकदा धाव कंप्लीट केली. मागील मॅचमधली मॅचविनिंग पारी हार्दिकची ही त्याला दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा ओपनिंगला येण्यासाठी भाग पाडते. सुंदर नजारा या स्क्रीनवरती पुन्हा एकदा दाखवला जातोय. सारखं हे दृश्य कव्हर करण्याचा प्रयत्न का केला जातोय कारण हा नजारा आपण या अगोदर कधी बघितला नाहीये. यावेळेला कपिश बजे याच्या बॅटमधून येत आहे. फोरआर्मचा वापर करून मारलेला कव्हरच्या क्षेत्रामधला हा अति सुंदर आणि दर्शनीय फटका चेंडू सीमारेखा पार चौकार.
थोडीशी चौकाराला 4 दबावे 4 दबावे वेगाने वाढले दुसऱ्या षटकातील खेळाची सुरुवात म्हणजे पहिल्या षटकातील पोहोचले 8 दबाव आता 18 षटक दुर्गामाता जास्त प्रमाणात पाऊस पडला आणि आम्ही पहिली फलंदाजी करू नवीन गोलंदाज बऱ्याच व्यक्तीच्या बाहेरमध्ये चालत असताना बाबतीमध्ये आज होतं एक्स्ट्रा करता येणारी ती भाव अगोदर धाबा करण्यात आणि त्याच्यामध्ये करा तर कुठे वाटणार त्याबद्दल ते बघा फलंदाजाच्या इतका वेगाने निघाला की हार्दिकला त्या बॅटचा विकास दिसतो आपण पाहतो कारण विजयी संघातील मॅच एक गोष्ट चांगले आपल्या संघाचा विजय झालेला त्यांच्या पद्धतीमध्ये विलक्षण एक धाव क्रमांक 2 मध्ये केलं हार्दिक नाईकने पुन्हा एकदा दिलं की त्याचा किती मोठा या गोष्टीच्या आयोजनामध्ये काय गोष्टी चांगल्या त्याने कोणकोणती नवीन टेस्टच आहेत त्याची चर्चा आपण सध्या या सभेसाठी करणार आहोत. ओ यावेळेला बॅटची वरची कडा शरपच लांब ठेवण्याचा प्रयत्न बघा. एक मात्र फायदा आहे तुम्ही जर का यष्टिरक्षकाच्या मागे चेंडूला पाठवण्यासाठी यशस्वी राहिलात तर तुम्हाला एक धाव सहज मिळणार आहे आणि ती एक धाव मिळाली म्हणजे तुम्ही मॅचमध्ये आहात याचा भास तुम्ही करून देता. कोणती विकेट आली नाही आहे. कपिश हे नवीन इम्प्लिमेंट होती विकास बोलिंग्सकडून ज्याने एक चौकार लगावला आहे. दापलकरचे धावा आता 12वरती जाऊन पोहोचलेले आहेत. 18चा पाठलाग आहे. अजूनही 6 धावांची गरज. चेंडूचा खेळणं बाकी 2 या षटकामधला. यानंतरच्या मॅचसाठी तयार राहायचं आहे दोन्ही संघ. शॉर्ट बॉल बॅकफिर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लवकर बॅट फिरली आहे. बॅट आणि बॉलचा दूरपर्यंत संबंध नव्हता आणि त्यामुळे हा निर्धाव चेंडू. विकास बोलिंगने मागील वर्षी प्रीतला इंट्रोड्यूस केलेलं होतं. यावर्षी कपिश वझेला इंट्रोड्यूस ते करतायत. नवनवीन खेळाडू घडत चाललेत आणि त्यामुळे कदाचित त्यांचा विजयाचा ग्राफ सुद्धा चांगल्या रीतीने वाढत चालला. यावेळेला फटका बसलाय. चेंडू धावेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. सुंदर झेल त्याने टिपलाय. फलंदाज कपिश वझे बाद. Thank you. चल नवीन गोलंदाजी मार्कवरती येतात. वैयक्तिक पहिल्यांदा सांगितलं तिसरं षटक घेऊन टीम सद्गुरू वटारसाठी. सामेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत चालू असलेली स्पर्धा आपण बघत आहात. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. बोळींज नगरीमध्ये ज्या मैदानावरती अनेक वर्षे सातत्यानं क्रिकेट खेळत असताना चांगले खेळाडू घडलेत. चांगल्या क्रिकेटचा नजारा आपला सर्वांना बघायला मिळाला आहे आणि ग्लॅमरस क्रिकेट या मैदानावरती
आपण पाहिलेलं आहे. अशा ठिकाणी 18 धावांचा बचाव, 18 धावांचा पाठलाग हा तिसरा मॅचमध्ये होत असताना आपण पाहतोय. पहिलाच बॉल गोल्डन स्पॉटरनं बाहेर निघणारे चेंडू, त्याला लवकर खेळलेत. बॅटमध्ये तितका टर्न नव्हता, ते चेंडूमध्ये तितका टर्न नसल्या कारणानं डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता होती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 12वरती धावफलक आहे. जर काय या 24, 25, 30 अशा धावा असतात तरीसुद्धा मजा आली असती, पण आता जर बघाल तर तशा धावा न दिसताना एका लो स्कोरिंग धावांचा बचाव करण्यासाठी वटार संघ कसोटीचे प्रयत्न करते. ऑन साईडला चेंडूला पाठवले, क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये. जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. हातातून चेंडू निसटला. 1चा 2 मध्ये रूपांतर, 2चं 3 मध्ये. संदीप चेंडूवरती येईपर्यंत, फेकेपर्यंत बराच उशीर झाला होता. एवढा उशीर झाला होता की त्या उशिराला बघता इथं 3 धावा येणं स्वाभाविक होतं. 3 धावा जाऊन कंप्लीट केलं. धावफलक जाऊन पोहोचले 15वरती. 18च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अजूनही 3 धावांची गरज आहे. लास्ट 3 more runs required to win. यावेळेला स्ट्रेअर केले, चेंडूला पाठवलं. एका धाबेसाठी सिंगल धाव येताना दिसते. मॅचमध्ये तितका मोठा दम राहिलेला नाही आहे. वटार संघाने अजूनही, मी तीच गोष्ट म्हणतोय की जर का इथे 30-40 धावा दाखवल्या असत्या मॅचला बघायला मजा आली असती. फलंदाजांना सुद्धा एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावावे लागले असते, कारण या खेळपट्टीवरती तुम्ही 10च्या सरासरीने धावा बनवणं सोपं काम नाही आहे. पाहिलं आहे खूप कमी खेळाडू आहेत या मैदानावरती तुफानी फटकेबाजी करताना. आपण पाहिलेत यावेळेला काय हिट झाला स्टंपवरती चेंडू, आणि तोपर्यंत हार्दिक स्टंपपासून दूर होते, क्रीजपासून दूर होते, आणि त्यामुळे त्यांना माघारी परतावं लागते, बाद बाबा लागते. धावची चरपणे हार्दिक नाईक बाद. पाहू चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला, पाहू चला खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. खेळवली जाणार आहे, कशा पद्धतीचा थाटमाट असणार आहे. सेलिब्रेशनसाठी बॉलिंग संघाचे सर्व खेळाडू तयार आहेत, पण सेलिब्रेशन कब आएगा? अगर इसमें और देरी लग जाती है तो ये सेलिब्रेशन वहीं पे ख़त्म हो जाएगा. अगर जल्दी आता है तो ये सेलिब्रेशन बड़ा होगा. तिसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज, तिसरं षटकच मार्ग असते. राकेश ओ यावरचा चेंडू, शॉर्ट बॉल, हातामध्ये चेंडू, संदीप याच्या जाऊन विसावलाय. फलंदाज ऋतिक नाईक बाद. चौकार षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे कर्णधार. देवगण चला फिल्डिंग सजवायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. वटार संघ त्वरित फिल्डिंग लावून घ्या. गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देव गणपती आणि शंकराच्या. आवाज कमी झाला डीजे. हॅलो चेक. येस थँक्यू.
7 चेंडू आणि 2 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. खेळाडूचं नाव प्रथम वझे. वारंवार त्याच गोष्टीची मी चर्चा करतो रोहन, की जर का पहिल्या इनिंगमध्ये 24च्या आसपासच्या धावा असत्या तर हे चित्र काय असतं. विकास इलेव्हन बॉलिंग या संघाने सामन्यावरती पकड जरूर मिळवली आहे, पण त्याचं कारण यावेळेला पायावरचा चेंडू, त्या चेंडूला दिशा देत असताना लेग फ्लिक केलंय. लेग फ्लिक करत असताना आलाय विजयी चौकार आणि या विजयी चौकाराने धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 22-20 वरती आणि मोठा विजय मिळवत असताना या सामन्यामध्ये विजय संपादन केल्यानंतर क्वालिफाय होणारी पहिली टीम